गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. अप्सरा हा मराठी चित्रपट काही दिवसातच आपल्यापर्यंत चित्रपटगृहात येतो आहे आणि अप्सरा चित्रपटाची जी टीम आहे ती आपल्या जळगाव शहरात आलेली आहे. अप्सरा या चित्रपटाचा जो संबंध आहे तो आपल्या जळगाव खानदेशशी आहे आणि जळगाव खानदेशचे जे कलावंत आहेत त्यांनी लिहिलेली गाणी त्यामध्ये घेण्यात आलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, अप्सरा या चित्रपटाचे जे निर्माते आहेत ते देखील जळगावचे आहेत. आपल्यासोबत ते जुडलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. अप्सरा चित्रपट आणि खानदेशचं नातं खूप जवळचं आहे, काय सांगणार? अप्सरा चित्रपट आणि खानदेशचं नातं जवळ असण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की मी याच मातीतला आहे, या मातीत वाढलेलो आहे, इथे माझं शिक्षण झालेलं आहे आणि मोठं झालेलो आहे. त्यामुळे चित्रपट ज्यावेळी आम्ही बनवायला घेतला त्यावेळी निश्चितच साहजिकच आहे, नॅचरल, की माझ्या चित्रपटामध्ये माझ्या विभागातलं, माझ्या जिल्ह्यातली नावाजलेली गाणी असावी. तो विचार केल्यानंतर माझ्यासमोर मग सचिन भाऊ कुमावत आलेत आणि निश्चितच त्यांची नावाजलेली 3 गाणी आम्ही या चित्रपटामध्ये सम्मिलित केलेली आहेत. ज्या गाण्यांना म्हणजे खानदेशच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा की खानदेशी नावाजलेली 3 गाणी मराठी चित्रपटामध्ये आलीत आणि त्याला न्याय देण्याचं काम गीत आणि संगीतकार मंगेश कांगणे यांनी केलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे गाणी त्यांनी रिमिक्स केलेली आहेत, ते चालतं आहेत. 10 तारखेला निश्चितच आपणही बघा. निश्चितच खानदेशातली जी गाणी नावाजलेली आहेत, गाजलेली आहेत, महाराष्ट्रावरती त्यांनी आपलं मोठं उच्चांक गाठलेला आहे असं केसावरील फुगे फेम असलेले सचिन कुमावत ते देखील आपल्यासोबत जुडलेले आहेत. सचिन दादा, एक पिरियड होता की यूट्यूबच्या माध्यमातून आपण सुरुवात केली होती आणि आज तुम्ही लिहिलेलं गाणं, तुम्ही केलेलं गाणं जे केसावर फुगे या गाण्याने आज चित्रपटात एक जागा निर्माण केलेली, काय सांगणार? तशी तर यूट्यूब तर आता 5-7 वर्ष झाले सुरू झालं. मी 2005 पासून जेव्हा CD हा काळ होता तेव्हापासून मी आपल्या आयर आणि खानदेशी गाण्यांचं, मायबोलीचं प्रचार प्रसाराचं काम मी करतो आहे. तर यूट्यूबपासून सोशल मीडिया जसं ॲक्टिव्ह झाला तसं आपल्या सर्व गाण्यांना एक घराघरात पोहोचण्याची एक चांगली संधी भेटली. आणि जे मी काम केलं, केसावर फुगे असेल, टमटम असेल, सावन महिनामा असेल, हे मिलियन प्लस, किती म्हणजे बरेच मिलियन प्लस या गाण्यांना प्रेक्षकांनी प्रेम दिलं, आशीर्वाद दिला. आणि हे गाणे, ह्या गाण्यांच्या माध्यमातून आपलं खानदेशी, आपला एरणी कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्मवर गेलं पाहिजे आपलं गाण्यांच्या माध्यमातून. आणि तो दिवस आला. सुनीलदादा भालेरावांनी तो एक चांगला प्रयत्न केला की आमच्या खानदेशी कलाकारांना आमची कला दाखवण्याचा, त्याच्यामध्ये जी संधी दिली ती एक महत्त्वाची पायरी. आज आम्ही एक पायरी चढलो, म्हणजे आम्ही खानदेशी कलाकार. निश्चितच आज महाराष्ट्रात खानदेशचं नाव तुमच्या माध्यमातून असेल, राठोड यांच्या माध्यमातून असेल, हे मोठ्या प्रमाणात गेलेलं आहे. तुमच्यासारखे असे अनेक नवीन कलावंत आहेत की ते पण या क्षेत्रात येऊ इच्छितात. अशा कलावंतांना तुम्ही काय सांगणार? मी माझं सांगतो की मी काय केलं आहे आणि त्याच्या अनुसरून तुम्ही काय करता येईल ते नक्कीच करा. की मी पहिला विषय तर मी शिक्षण करत असताना या कलाक्षेत्रात ज्यावेळेस माझं पदार्पण झालं किंवा ज्यावेळेस माझी सुरुवात झाली तेव्हापासून तर आजपर्यंत मी आज पण ती जी जिद्द, जी मेहनत त्यावेळेस होती 18 वर्ष पहिले, ती आज पण तीच जिद्द, तीच मेहनत आज आहे. आणि त्याचा परिणाम हा आपल्या सर्वांना दिसतोय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपण प्रामाणिकपणे, जिद्दीने, मेहनतीनं त्या विषयामध्ये एकरूप होऊन जर आपण काम केलं, मेहनत केली तर नक्कीच आपल्याला एक दिवस चांगलं फळ त्या कामाचं भेटतं. निश्चितच शिक्षण करत असताना तुम्ही तुमचं स्वप्न साकारण्यासाठी जिद्द आणि मेहनत केली तर तुम्हाला निश्चितच यश मिळेल आणि तुम्ही तुमचं शिखर गाठू शकणार. या अप्सरा चित्रपटामध्ये समाजकारण असेल, राजकारण असेल, मदत करण्याची भावना असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं लव्ह स्टोरी म्हणजे त्यावर आधारित हा अप्सरा चित्रपट निघालेला आहे. युवक युवती, प्रेम म्हणजे काय हा प्रश्नच त्यांच्या मनात निर्माण झालेला असतो, पण तो कशा पद्धतीने सॉल्व केला पाहिजे हे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सिद्धूसोबत जे स्लम एरियामध्ये म्हणजे झोपडपट्टी भागामध्ये ज्या रिंकूने काम केलेलं आहे, ती रिंकू आपल्यासोबत जोडलेली आहे. आपण तिच्याशी थेट बातचीत करूया. रिंकू, तुझं पहिल्यांदा नाव काय ते सांगशील आणि सिद्धूसोबत तू जे काम केलेलं आहे, स्लम एरियात राहून काम केलेलं आहे आणि सिद्धूवरती तू प्रेम देखील केलेलं आहे, काय सांगणार?
माझं नाव अक्षता पाडगावकर. मी रिंकूची भूमिका साकारते या चित्रपटात. रिंकू, सिद्धू किंवा मल्टी म्हणा किंवा बाब्या असे आमच्याकडे बरेच कॅरेक्टर्स आहेत जे ह्या झोपडपट्टीत इन द सेन्स जनता वसाहतीत राहणारी ही पात्रं आहेत. मिळून मिसळून राहतात, सगळे एकमेकांबरोबर असतात. लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलेलो आहोत, त्यामुळे प्रत्येकाचं बॉन्डिंग जसं तुम्हाला चित्रपटात दिसणार आहे, जितकं ते ऑनस्क्रीन आहे तितकंच ते ऑफस्क्रीनसुद्धा आहे. कारण आम्ही तितकेच खऱ्या आयुष्यातसुद्धा इतके घट्ट मित्र आहोत आणि तेच मला असं वाटतं उमटलं आहे चित्रपटात. अशीच ही रिंकू आहे, जेनझी कॅरेक्टर आहे, पण तितकीच ओल्ड स्कूलसुद्धा आहे. ती जरी आता मॉडर्न जगात असली, मॉडर्न कपडे घालत असली, छोट्याशा वस्तीत राहूनसुद्धा रील्स वगैरे बनवत असली किंवा कॉन्टेंट क्रिएट करत असली, तरीही ती तितकीच ओल्ड स्कूल आहे. तिचं प्रेम करण्याची भाषा तेवढीच ओल्ड स्कूल आहे. निश्चितच प्रेम करण्याची भाषा पण तुझी तितकीच ओल्ड स्कूल आहे. पण ज्यावेळेस तू सिद्धूवर प्रेम करत असते, त्याच्या जीवनात तोही करत असतो असं तू म्हटलेलं आहेस, पण त्याच्या जीवनात कुठंतरी एक अप्सरा येते आणि तिची जेव्हा एंट्री होते त्यावेळेसची तुझी परिस्थिती, म्हणजे असे अनेक रिंकू आहेत की त्यांची पण परिस्थिती अशीच असते. त्यावेळेस तू कसा मार्ग काढलास आणि काय सांगणार अशा रिंकूंसाठी? हेच बघण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करीन की प्लीज 10 तारखेला जा आणि अप्सरा आमचा चित्रपट बघा. कारण लव्ह ट्रायंगल आहे हे तुम्हाला ट्रेलरमधनं कळलंच असेल. एका पॉईंटला ज्यावेळेला आम्ही तिघंही एकत्र येतो, समोरासमोर येतो आणि प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे आणि रिंकूचं जे प्रेम आहे त्याला काय वाटचाल पुढे मिळते हे तुम्हाला 10 तारखेला कळेलच. पण मला असं वाटतं की कदाचित जर तुम्ही तुमच्या आयुष्यात एकतर्फी प्रेम करत असाल तरीही ते प्रेमच आहे, मी त्याला अजिबात नकार देणार नाही. पण त्याला जर समोरनं नकार मिळत असेल तर त्या सिच्युएशन्सला कसं डील करावं, मॅच्युअरली कसं हँडल करावं, हा एक संदेश द्यायचा प्रयत्न आम्ही केला आहे आमच्या चित्रपटाच्या थ्रू. त्यामुळे प्लीज तुम्ही जाऊन बघा. कुठेही कोणत्याही युवकाला मी हे सांगणार नाही की प्रेम मिळत नाही तर आजकालची पोरं डिप्रेशनमध्ये जातात, बऱ्याच काही गोष्टी स्वतःला हार्म करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे प्लीज करू नका. चित्रपट बघा. एक जो संदेश आम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल, पटेल, रुचेल आणि प्लीज तसे वागा, प्लीज सेन वागा. निश्चितच चित्रपट करत असताना कुठंतरी तुला स्लम एरियात राहण्याचा योग आला. माणुसकीचा जर विचार केला तर उच्चभ्रू वस्ती आणि सध्याची झोपडपट्टी आपण जे म्हणतो, इथलं वातावरण, माणुसकीचा जो प्रकार तुला नेमका कुठं पाहायला मिळतो? नक्कीच वस्तींमध्ये. मी स्वतःसुद्धा चाळीत राहिलेली वाढलेली मुलगी आहे. आम्ही आता काही वर्षांपूर्वी फ्लॅट सिस्टीम्समध्ये वगैरे आलो आहे. पण जे वस्तीत किंवा एका चाळीत बघायला मिळतं ना, जे प्रेम, जे इमोशन्स, जी नाती त्यांना सांभाळणारी लोकं जी बघायला मिळतात ती फ्लॅट सिस्टीम्समध्ये बघायला मिळत नाहीत. एक प्रसंग जो माझ्याबरोबर घडला, मी शूट करत असताना मी झोपले होते शूटिंगच्या दरम्यान, मला ब्रेक होता त्यामुळे, आणि 10x10च्या खोलीत ज्यांचं घर होतं त्या काकू मी आज झोपले म्हणून त्या बाहेर थांबल्या होत्या आणि मध्येच त्या काहीतरी कामासाठी आतमध्ये आल्या आणि त्यांनी मला पाहिलं की AC फार आहे आणि मला थंडी वाजते. त्यांनी गपचूप कपाटातनं एक चादर काढली, त्यांनी माझ्या अंगावरती पांघरली, माझ्या डोक्यावरनं हात फिरवला आणि त्या बाहेर गेल्या. हे जे प्रेम आपल्याला वस्तीत मिळतं ना, हे नक्कीच फ्लॅट सिस्टीममध्ये मिळत नाही. आपली माणसं काय ही चाळीतच तुम्हाला कळतात. निश्चितच आपली माणसं काय ते चाळीतच पाहायला मिळतात असं रिंकूने देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ज्या अप्सरा चित्रपटामध्ये मुख्य जी भूमिका निभवली आहे तो म्हणजे सिद्धू. आणि सिद्धू हा पण देखील चाळीतच राहणारा मुलगा आहे, मेहनती मुलगा. समाजसेवा करणे हे त्याचं धोरण आणि सगळ्यात महत्त्वाचं तो एक आर्टिस्ट म्हणून त्या चित्रपटात भूमिका निभवतो आहे. सिद्धू, तुझं पहिल्यांदा तर नाव सांगशील आणि सिद्धू म्हणून तू अप्सरा या चित्रपटामध्ये भूमिका निभवतो आहेस. चित्रपटामध्ये तुला आई नाही आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. असं असताना बाबा आहेत, बाबा व्यसनाधीन आहेत, मेहनती आहेत, पण जे काही कमवतात ते त्यांच्या व्यसनामध्ये घालवतात असंही आहे. असे सिद्धूंच्या आयुष्यात असे अनेक बाबा आहेत, असे अनेक प्रसंग आहेत, ते तुझ्या चित्रपटातून ते दिसत आहेत. अशा परिस्थितीत तू कशी मात केली आहेस? नमस्कार, माझं नाव सुयश झुंझुरके. मी अप्सरा या सिनेमात सिद्धूची भूमिका साकारतो आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं हे खूप मेहनती, कष्टी असं पात्र आहे. तर मला असं वाटतं की परिस्थितीनं आयुष्य साधं असतं तर मजाच आली नसती.
की म्हणजे रस्ता जर प्लेन असला असता तर काही मजाच नाही, त्याच्यावर खाच खळगे असले की जगायला मजा येते. तसंच आहे की तुमच्या आयुष्यात जर सगळंच साधंसुद्धा असेल तर काही मजा नाही, थोडासा मसाला पाहिजे. तसं तुमच्या आयुष्यात हे कठीण प्रसंग आणि संकटही येणारच, तर त्यांना न घाबरता त्यांच्या समोर जायला पाहिजे असं मला वाटतं. मी जेव्हा केव्हा कुठल्याही पॉझिटिव्ह एनर्जीला काही मागतो तेव्हा मला असं वाटतं की जर तू हत्ती एवढं संकट देणार असेल तर हत्ती एवढंच बळ मला त्याला लढायला दे. तेवढंच बळ तुमच्याकडे आहे, ते फक्त तुम्ही स्वतःला रिअलाईज करून घ्या, स्वतःला आरशात बघून सांगा की तुम्ही किती कमाल आहात, तुम्ही कुठल्याही संकटावर मात करू शकता. अनेक मुलं अशी आहेत की त्याला त्याची अप्सरा मिळत नाही, तर ते डिप्रेशनमध्ये जातात, स्वतःचं करिअर स्पॉईल करतात, आयुष्य स्पॉईल करतात. अशा युवक युवतींना तू काय सांगणार? मला असं वाटतं ना की प्रेम हे सर्वस्व नाही आहे. प्रेम ही एक असंख्य भावना आपल्याला हव्या असतात, त्यातली एक भावना म्हणजे प्रेम आहे. ते आपल्याला हवं तसं मिळेलच असं नाहीच होणार आहे प्रत्येक वेळी. त्यामुळे ती भावना आपण आपल्या कुटुंबावर व्यक्त करू शकतो. आणि ॲज आय सेड की सर्वस्व नाही आहे, तुम्ही तुमचं जे प्रेमाची जी एनर्जी आहे ती दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीत डायव्हर्ट करा आणि ते अत्युच्च शिखर मिळवा. निश्चितच अतिउच्च शिखर जर मिळवायचं असेल तर तुमचा एम असणं फार गरजेचं आहे. आता आपल्यासोबत परी देखील जोडलेली आहे, जिची एक उच्चभ्रू सोसायटीमधून ती आलेली आहे आणि अप्सरा या चित्रपटात तिने मुख्य भूमिका निभवली आहे आणि सिद्धूची स्वप्नातली अप्सरा ती परी ही भूमिका निभवते. आपण तिच्याशी बोलूया. परी, पहिल्यांदा तुझं नाव सांगशील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे की एक अप्सरा ती उच्चभ्रू सोसायटीतली याच्यामध्ये भूमिका निभवते, किरदार निभवते आहे आणि कुठंतरी सिद्धू हा स्लम एरिया झोपडपट्टीतला आहे आणि अप्सराचं, परीचं त्याच्यावर प्रेम होतं. काय पाहून प्रेम होतं तुला, त्याच्यातले काय महत्त्वाचे गुण वाटलेत? नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव मयुरी आव्हाड आहे आणि मी जे कॅरेक्टर केलं आहे ते परिणितीचं केलं आहे. जसं तुम्ही मला विचारलं की तिला काय आवडतं, तर परिणिती ही खूप मोठ्या घरातली असली तरी खूप साधी आहे, सिंपल राहणारे आहे आणि तिच्या घरात जे काम करणारे त्यांच्यासोबतच ती एवढं छान राहते किंवा त्यांना ती आपलं समजते. म्हणजे तुम्ही समजू शकतात की ती तो डिफरन्शिएट करतच नाही आहे की अमीर आणि गरीब यातला ते तिला डिफरन्शिएट करता येत नाही आणि तिला करायचाही नाही आहे. तिला फक्त प्रेम हवं आहे आणि जे सिद्धूकडून मिळतं आणि सिद्धूकडे अशा काही गोष्टी तिला आवडतात, जसं की सामाजिक मदत करणं लोकांना. म्हणजे त्याच्याकडे काही नाही आहे तरीही तो लोकांची तितक्याच त्याच्याकडून जितकं होईल तितकी तो मदत करतो. दुसरी गोष्ट, सुंदर सुंदर कविता लिहितो आणि मला असं वाटतं मुलींना कविता आवडतात. कितीही मॉडर्न झालो तरी कोणी जर आपल्यासाठी 2 कविता जरी लाईन्स बोलले तरी मला वाटतं मुली तिथेच इम्प्रेस होतात. तर अशीच निश्चितच तुला प्रत्येकाला प्रेम हवं असतं, तसं तुलाही प्रेम हवं होतं, कुठंतरी आपला व्यक्ती हवा होता, समजून घेणारा हवा होता. पण अशा परिस्थितीमध्ये आई बाबा देखील असतात, तेही आपल्यावर प्रेम करतात. मात्र तरीसुद्धा आपण वेगळं प्रेम का शोधतो? हे रिअल लाईफबद्दल की रील जे काही आहे, चित्रपटात म्हण की रिअल लाईफमध्ये म्हण. अच्छा, मला असं वाटतं की आई वडील, बहीण भाऊ, मित्रमैत्रिणी हे एका साईडला, पण एक जो हक्काचा व्यक्ती असतो ना तो एका साईडलाच असतो. त्याची तुलना आपण नाही करू शकत. मला असं वाटतं की दोघांनाही एकमेकांची तितकीच गरज असते. काही गोष्टी अशा असतात की आपण त्या फक्त त्या व्यक्तीसोबतच शेअर करू शकतो किंवा त्याच्यासोबतच ते वेळ स्पेंड करू शकतो आणि त्या मेमरीजसुद्धा त्याच्यासोबतच होऊ शकतात, बाकी दुसऱ्या गोष्टींसोबत होऊ शकत नाही. निश्चित. पण चित्रपटात हे चित्र वेगळं पाहायला मिळालेलं आहे. आई बाबांकडनं तुला वेळ मिळत नाही म्हणून तू कुठंतरी प्रेमाच्या शोधात असते. प्रेमाच्या शोधात परी कधीच नसते. परी तिच्या लाईफमध्ये तिचं कॉलेज लाईफ रुटीन चालू असतं. तो अचानक येतो तिच्या लाईफमध्ये, कशी अचानक एंट्री होते आणि ती एंट्री एवढी धमाकेदार आहे ना की ती न विसरण्यासारखी आहे. आणि त्यानंतर त्याचं कविता करणं, इंस्टाग्रामवर ते सगळं व्हायरल होणं, कॉलेजेसमध्ये ते कळलं की असा एखादा मुलगा आहे जो अशा मुलीवर प्रेम करतो आणि तिच्यासाठी कविता करतो आणि ते खूप व्हायरल होते. सो तिला पण असं प्रश्न पडतो की हा आहे कोण की ज्याला आपण ओळखत नाही, तो आपल्याला ओळखत नाही, तरी आपल्याला एवढा प्रेमात पडला आहे का? रिझन काय? तर तेच रिझन ती शोधायला त्याच्या मागे जाते की का म्हणून. आणि ते शोधता शोधता मला असं वाटतं तिलाही प्रेम होतंच. निश्चित. प्रेम तर हे कोणालाही होऊ शकतं, कोणावरही होऊ शकतं आणि कधीही होऊ शकतं. पण आत्ताचा जर समाज म्हटला, एकंदरीत कम्युनिटी गेम म्हटली किंवा उच्चभ्रू
स्लम एरिया असं ह्या प्रेमाचं वातावरण थोडंसं वेगळं आहे. आणि हे चित्रपटात तू काम केलेलं आहेस, तू उच्चभ्रू सोसायटीची हा मात्र स्लम एरिया. अशा वेळेस काय सांगणार, अशा लोकांसाठी तू काय सांगणार? मला असं वाटतं की जिथे प्रेम असतं ना तिथे पैसा नसतो, तिथे कास्ट नसते, तिथं काहीच नसतं. इन केस जर तुमचं जर रिअल ट्रू लव्ह असेल तर तुम्ही आहे तसं एक्सेप्ट करतात. त्या जरुरी नाही की तो आपल्यासारखाच असला पाहिजे, आपल्या अपोजिटच असला पाहिजे असं मला वाटतं. अपोजिट पोल्स अट्रॅक्टेड इच अदर. मला असं वाटतं की तसंच काहीतरी आहे की तो जितका अपोजिट आहे ना परीच्या, त्यामुळे आय थिंक तो परीला आवडतो आहे. कारण की तो ज्या गोष्टी करतो आहे त्या परीलाही कराव्याशा वाटतं किंवा परीलाही करायला आवडेल. सो लोकांना मी हेच म्हणेन की प्रेम केल्यावर ह्या गोष्टी बघू नका, कारण की त्या एवढ्या मॅटर करत नाही. ॲट दी एंड माणूसच माणसाच्या सोबत राहणार आहे, बाकी कोणीच नाही. निश्चितच माझा सगळ्यात शेवटचा प्रश्न असेल, आजच्या जमान्यामध्ये, आजच्या युगामध्ये प्रेमाचं भावना व्याख्या ही बदललेली आहे आणि यामुळं मुलं मुली खूप डिप्रेशनमध्ये चाललेले आहेत. अशांना तू काय सांगणार? ऑफकोर्स बदलल्या तर आहेत. मी एवढंच म्हणेन की थोडं स्ट्रॉंग राहायला शिका. सगळेच ह्या फेजमधून जातात. तुम्हीही उभे राहायला शिका. गरजेचं नाही आहे की त्या माणसाची जर्नी आपल्यापर्यंत कुठपर्यंत होती. ठीक आहे, ती छोटी जरी होती पण ते त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह शोधा की त्या छोट्या जर्नीमध्ये किती काही त्याच्यासोबत टाईम स्पेंड करता आला, किती काही गोष्टी करता आल्या, नवीन एक्सपिरियन्स मिळाला, असं काहीतरी घ्या. जरुरी नाही तो प्रेम मिळालंच पाहिजे. सॅक्रिफाईस करणं हे सुद्धा प्रेमच आहे. आणि मला असं वाटतं की जिथे आपण सॅक्रिफाईस करू ना तिथे देव आपल्याला आपलं ट्रू लव्ह देणार म्हणजे देणार. सो त्याची वाट बघा. नक्कीच आपल्यासोबत परी होती, जी अप्सरा या चित्रपटात तिने मुख्य भूमिका निभावलेली आहे. आणि प्रेम हे सॅक्रिफाईस तुम्ही केलंच पाहिजे आणि एक उच्चांक गाठायचा असेल तर कुठंतरी तुमच्यावर आत्मविश्वास तुम्ही वाढवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे प्रेम करत असताना कुठल्याही गोष्टीची अपेक्षा किंवा मोह ठेवू नका, असं देखील परीने स्पॉट न्यूज महाराष्ट्राशी बोलताना सांगितले आहे. मी सुमित देशमुख, स्पॉट न्यूज महाराष्ट्र, जळगाव.